वाली निडल यूज केलेली आहे। तर अशी निडल तुम्हाला ही घ्यायची आहे सिंगल तारवाली। जर तुम्ही बीड वर्क करत असाल तर बीडवाली निडल तुम्हाला यूज करायची आहे। तर इथे मी थ्रेड वर्क करते म्हणून मी इथे सिंगल तारवाली ही निडल वापरते। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण राऊंड मिरर आपल्याला स्टिच करायचा आहे। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा असं 5 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे। 4 ठिकाणी, जर तुमचा मिरर स्मॉल असेल तर 4 ठिकाणी मार्किंग करा आणि जर मोठा असेल याच्यापेक्षा तर तुम्हाला 5 ठिकाणी मार्किंग करायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं। आता याला आपण स्टिच करायचं आहे। आता इथून ओके, आता हे 4 पॉइंट आपण स्टिच करून घेतलेले आहेत। आता या 4 पॉइंटचा जो सेंटर येतो तिथे आता आपल्याला नेक्स्ट लाईन कंप्लीट करायची आहे, म्हणजेच की इथे। ओके, तर इथे आपल्याला आता हे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तर एवढी स्टिच कंप्लीट झाल्यानंतर इकडून आपल्याला चेन स्टिच घालायची आहे, जेणेकरून पूर्ण राऊंडमध्ये इथं जसं आपण स्टिच घेतली आहे तशी स्टिच आपल्याला या 4 राऊंडला घालून घ्यायची आहे। ओके, तर इथे आपले जेवढे राऊंड्स आहेत तेवढे इथे स्टिचिंग करून झालेलं आहे आणि स्क्वेअरही मी हाफ स्टिचिंग करून ठेवलेलं आहे। आता स्क्वेअरची स्टिचिंग कशी करायची ते दाखवते। तर तेही पूर्ण बघा। तसं तर 2-3 पद्धती आहेत स्क्वेअर स्टिचिंग करायच्या, पण मी आज एक वेगळी पद्धत दाखवणार आहे की डायरेक्ट तुम्हाला इकडून असं स्टिचिंग करून घ्यायचं आहे स्क्वेअर शेपमध्ये। म्हणजे जसं आपण राऊंड शेपसाठी केलं तसंच करायचं, फक्त इथे जो टप्पा येईल तिथे आपल्याला इथे जो स्क्वेअरचे कॉर्नर्स आहेत ते इथे आपल्याला कव्हर करत जायचं आहे। तर बघा, तर याच्याने फिनिशिंग खूप छान येते आणि जे आपला स्क्वेअर शेप आहे तोही एक्झॅक्ट स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला स्टिचिंग करून मिळतं। तर ह्या पद्धतीने ही एक पद्धत आहे स्टिचिंग करायची। आता इथून इथे आपल्याला एक स्टिच घ्यायची आहे आणि जसा आपला हा कॉर्नर आहे तो आपल्याला कव्हर करत जायचा आहे बरोबर स्क्वेअर शेपमध्ये। तर इथे बघू शकता किती छान पद्धतीने इथे आपला स्क्वेअर फिल होत आहे। आणि पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर ना आपल्याला एजला एक चेन स्टिचची लाईन घालायची आहे, जेणेकरून आपले जे कॉर्नर्स आहेत किंवा ज्याची ती फिनिशिंग आहे ती खूप छान दिसून येईल। तर त्यासाठी आपल्याला इथे आपले जे लास्टला आपण चेन स्टिच घालतो ती एकदम स्क्वेअर शेपमध्ये अशी घालून घ्यायची आहे। बराबर शेपमध्ये आपल्याला ती स्टिचिंग करून घ्यायची आहे। चेन स्टिच घातल्याने बरोबर फिनिशिंग मध्ये आपलं लुक तर आता जेवढे आपले स्क्वेअर्स आहेत ते इथे स्टिचिंग करून झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने आपल्याला हा जो डायमंड शेप आहे
त्याचीही स्टिचिंग करायची आहे. आता डायमंड शेपमध्ये काहीदा आपण फक्त असं फिलिंग करत जातो सेपरेट. तर आता मी इथे अशी पद्धत दाखवणार आहे की जसं आपण स्क्वेअरमध्ये केलं त्याच पद्धतीने इथे आपण डायमंड शेपमध्येही करायचं आहे. तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला आता इथे स्टिचिंग दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा एक कॉर्नर आपल्याला इथे फिल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे कॉर्नरला आपल्याला लॉक घालून घ्यायचं आहे. आता इथून सेम पद्धतीने जसं आपल्या इकडे एक कॉर्नर स्टिच घेतली तशीच आपल्याला इकडे एक कॉर्नर स्टिच घ्यायची आहे. ओके, तर इथे आपलं डायमंड शेपमध्ये स्टिचिंग झालेलं आहे. आता या पद्धतीने एक आपण स्टिचिंग केल्याला दुसरी पद्धत कोणती आहे तेही दाखवते. जसं आपण स्क्वेअर स्टिच केला त्याच पद्धतीने इथे आपल्याला डायमंड स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे स्क्वेअरमध्ये किंवा डायमंडमध्ये या पद्धतीने असं स्टिचिंग करत जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले इथे मिरर वर्क कंप्लीट झालं आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट करून विचारू शकता का किंवा इन्स्टावरती डायरेक्ट DM करू शकता.